वाघ यांच्या माध्यमातून आज पंचवटी परिसरामध्ये विनायक कार्गो या ऑफिसचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्यात आज त्यांचा वाढदिवस पण आहे. आपल्या पंचवटी आणि नाशिक शहरामध्ये असलेल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांना दोन्ही शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि हे जे कुटुंब आहे हे गेले अनेक वर्ष पंचवटी परिसरामध्ये राहतं. अनेकांशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहे, व्यावसायिक संबंध आहे आणि त्यांच्या माध्यमातून चांगली सेवा या नाशिक शहराला मिळेल अशी आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला खात्री आहे. मी माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना या व्यवसायास शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. बोला दादा. आमचे मित्र विनायक वाघ यांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून त्यांचे ट्रान्सपोर्टचं ऑफिस त्यांनी जुना आडगाव नाका येथे आज त्याचं ओपनिंग केलं आहे. विनायक वाघांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ट्रान्सपोर्टची उत्तर प्रगती होत राहावी याची आई महालक्ष्मी त्यांनी प्रार्थना करतो. वाघ यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन सोहळा हा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. त्यांना मी व आमचे मोठे बंधू अजय भाऊ बागुल, मामाजी राजवाडे, संजू भाऊ असतील, राहुल भाऊ असतील, सर्वांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बालपणीचे मित्र वाघ परिवार जे आमच्या घरातलं म्हणतात ना एक बांधिलकी, आज हा आमच्या घराचा कार्यक्रम नसून आमच्या घरातला उत्सव आहे. आज विनायक हे शेठ, मी लहानपणापासून त्यांना शेठच म्हणत आलो कारण की त्याची छबी ही शेठप्रमाणेच आहे. आज त्यांनी जे काम केलेलं आहे, आज या दालनाचा जे शुभारंभ आहे या आमच्यासाठी काजी परिवारातर्फे वाघ परिवाराला खूप खूप शुभेच्छा. या दालनातून आज गोरगरिबांसाठी खूप काही घडणार आहे. हे भविष्याची नांदी आहे. ही नांदीसाठी आम्ही काजी परिवार वाघ परिवारा मागे सदैव उभा आहोत. आमचे विनायक शेठ हे आज भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी आहे. त्यांना तर शुभेच्छाच. या शुभेच्छासाठी अनेक पदाधिकारी या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिले आणि तसेच त्यांचे मोठे बंधू नितीन वाघ हे पण सदैव त्यांची पाठराखण नेहमी करतात. याच्यासाठी आम्ही काजी परिवार तर्फे वाघ परिवारांना खूप खूप शुभेच्छा. मी तेजस शिरीष जांभळे. आमचे मित्र विनायक सर, मित्र म्हणता येणार नाही, ते आमचे आधारस्तंभ एक प्रकारे बघायला गेलं तर. आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा माइलस्टोन म्हणता येईल का त्यांचं एवढं मोठं ऑफिस आणि आमचे मित्र, आमचे मोठे भाऊ, आमचे आधारस्तंभ, त्यांचं हे प्रकारे एक स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्या आनंदात आम्ही सर्व सहभागी आहोत. दादांची एक खासियत सांगायची म्हणजे एक निस्वार्थ बुद्धीचा माणूस. म्हणजे आज जवळजवळ आम्ही त्यांना म्हणजे लहानपणापासूनच ओळखतो. मागच्या 2 वर्षापासून त्यांचा माझा खूप संपर्क वाढला. त्या संपर्कामध्ये माझ्या असं लक्षात आलं की माणूस आयुष्यात मोठा कसा होतो, तो दुसऱ्यांना मोठा करतो तेव्हा तो माणूस आयुष्यात मोठा होतो. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी आत्ता इकडे तिकडे बघतो, म्हणजे मी अनुभव आठवतोय की आमच्या इथे जेव्हा ते येतात, आल्यानंतरून विविध प्रकारचे पोरं असतात तिथं. पोरं मी याकरता म्हणतात की आम्ही गल्लीत राहतो, तर ते गल्लीतली जी पोरं आहेत त्यांना कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ न देण्याचं काम कोणी करत असेल त्यांनी करणारे आमचे विनायक दादा. त्यांनी म्हणजे दारू पिणारा मुलगा असेल त्याची दारू जुगार सोडवली असेल. म्हणजे अशा व्यक्ती जे निस्वार्थ बुद्धीने दुसरा व्यक्ती मोठा व्हावा हे काम जे आहे ते आमचे विनायक भाऊ करतात आणि हीच त्याची पोच पावती का ते त्यांच्या आयुष्यात आज एक सक्सेसची पायरी चढले. अजून अशा अनेक पायऱ्या तुमच्या आयुष्यात प्रगती होत तुम्हाला आमच्याकडून सदिच्छा. जितेंद्र विस्पुते. मी विनायक भाऊ यांचा बालपणीचा मित्र आहे आणि त्यांचे जे कार्य करण्याची जी क्षमता आहे ती खूप चांगली आहे. अनेकांना सुखदुःखात ते सहभागी होता, प्रत्येकाच्या कार्यक्रमात धावपळ करता आणि लग्न कार्य असो, मौत असो, काही असो, ते सगळ्या ठिकाणी जाता आणि त्या लोकांची मदत करता. करोनामध्ये सुद्धा त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी खूप प्रकारची मदत केली. ती पैशाची असो, गाडीची असो, अनेक प्रकारची त्यांनी सेवा त्यांच्याकडनं दिली. त्यांच्याकडनं जे अन्नदान क्षेत्रही चालत राहतं आणि त्यांच्या जे वाढदिवसानिमित्त त्यांनी जे एक ऑफिस बनवलंय ते ऑफिस इतकं सुंदर आणि भव्य बनवलंय. हे ऑफिस त्यांनी बनवण्याचं कारण असं आहे का त्यांचा जो संपर्क होता हा थोडा कमी होत होता. आता एका ठिकाणी बसून हे सगळ्या लोकांशी संपर्क साधता येईल आणि त्यांच्या ज्या समस्या असतील त्या एका ठिकाणी बसून ते सोडवण्याचा प्रयत्न करतील.
त्यांचा त्यानिमित्त आज वाढदिवस बी, त्याच्यामुळं आम्ही आज त्यांना शुभेच्छा देतो. आई भगवती त्यांना चांगले आरोग्य देव आणि त्यांच्या जे मनातल्या इच्छा आहे ती पूर्ण करो ही इच्छा व्यक्त करतो आणि मागे 2 शब्द संपवतो. मित्र विनायक अर्जुन वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी त्यांचं ऑफिसचं चालतात ते वाटतील हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून त्यांना. बोला. नमस्कार, मी सुनील भास्कर. सध्या कलर्स मराठीवर इंद्रायणी जी मालिका चालू आहे त्यामध्ये दौलतराव त्या गावाचा सरपंच ही भूमिका मी करतो. विक्रम सोसायटीत मी राहतो. विक्रम सोसायटी, विजयनगर आणि संपूर्ण पंचवटी परिसरामध्ये आमचे वाघबंधूंचं मोठं नाव आहे. दोन्ही भाऊ सामाजिक कार्यकर्ते आहेत. स्वतःचा व्यवसाय सांभाळून ते सामाजिक कार्य करतात. सर्वपक्षीय त्यांचे मित्रमंडळी आहेत आणि आम्ही त्यांचे मित्र आहोत. ते आमच्या सोसायटीत राहतात याचा आम्हाला अभिमान आहे.